नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 3 मधून नागरिकांच्या आग्रहाने रुची कुंभारकर यांची पुन्हा उमेदवारी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय हालचालींना वेग आला आहे। या प्रभागातील नागरिकांच्या आग्रहाने व इच्छेने माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनीच त्यांना उमेदवारीसाठी पुढे आणले आहे। रुची कुंभारकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आदी अनेक विकास कामे यशस्वीपणे मार्गी लावली आहेत। गेले 10 वर्ष नगरसेवक म्हणून तसेच प्रशासकीय काळातही त्यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर सातत्याने लक्ष केंद्रित केले। समाजकार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे। प्रभागातील नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीमुळे व तुम्हीच पुन्हा उभे राहा या आग्रहामुळेच आपण उमेदवारी स्वीकारल्याचे रुची कुंभारकर यांनी स्पष्ट केले। उमेदवारी जाहीर करताना ते म्हणाले, ही निवडणूक माझी नसून जनतेची आहे। नागरिकांचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हाच माझा खरा बळ आहे। नागरिकांनीच मला उभे केले आहे। आगामी काळात महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार व संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांमध्ये त्यांच्या कामगिरीबाबत सकारात्मक चर्चा असून अनुभव संपन्न, जनतेशी जोडलेले आणि विश्वासार्ह उमेदवार म्हणून रुची कुंभारकर यांच्याकडे पाहिले जात आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून आपण अपक्ष उमेदवारी लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगा? ही निवडणूक जनतेने घेतलेली निवडणूक आहे। आपण सर्वजण बघताय, सकाळपासून एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा लाभत आहे। आज गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून या भागामध्ये ऐतिहासिक असं सलग 2 वेळा निवडून देण्याचं भाग्य हे मला मिळालं आहे। ते सर्व या भागातील सर्व जनता जनार्दन, माता माऊली, ज्येष्ठ नागरिक, माझे सर्व सहकारी, तरुण बांधव, मित्र या आणि आबालवृद्ध सर्वांचं, छोट्या मोठ्यांचं हे सहकार्य होतं आणि त्या सतत मी जनसंपर्कात असल्यामुळे एक दांडगा जनसंपर्क माझा आहे। सर्व घरोघर फिरून मी गेल्या निवडणुकीपुरता न येता कायम लोकांच्या सदैव संपर्कात असतो। त्याचीच पावती म्हणून आज आपण बघता ज्या ज्या ठिकाणी जातो, ज्या ज्या ठिकाणी फिरतोय, ही निवडणूक लोकांनी त्यांच्या हातात घेतलेली निवडणूक आहे आणि एवढा मोठा प्रतिसाद बघता मला वाटत नाही की जास्त प्रचार करण्याची गरज आहे आणि आपण सर्वजण बघता एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? या भागामध्ये आपण बघतो, हा मोठा झपाट्याने पंचवटीमध्ये सर्वात मोठा भाग आहे आणि झपाट्याने या भागामध्ये रोज डेव्हलपमेंट होत आहे आणि त्यामुळे रोज नवीन नवीन कॉलनी वसाहत होते। त्यामुळे नक्कीच पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतो, ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होतो। त्यावर एकदम बारीक असं नियोजन करून या भागातल्या ज्या ज्या नवनवीन वसाहती आहे आणि ज्या जुन्या वसाहती आहे त्या दोघांना समन्याय करून या भागामध्ये आपण काम करण्याचा आपला 100% प्रयत्न असेल। युवक वर्ग आपल्या मागे मोठ्या संख्येने आहे। युवकांसाठी तसेच महिलांसाठी आपल्या प्रभागात काय करण्याचा आपला मानस आहे? महिला, माझ्या सर्व माता भगिनींना सक्षमीकरणासाठी, त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी, या ठिकाणी त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उभं करण्यासाठी माझा प्रयत्न असेल। सर्व तरुण बांधव आहे, हे सर्वजण आमच्या पाठीशी आहेत, आपण बघतात आणि यांना सुद्धा स्वतःच्या पायावर कसं उभं राहील, त्यांना सुद्धा कशा बाकीच्या घडामोडीमध्ये ते सर्व या ठिकाणी त्यांच्या पायावर उभे राहतील यासाठी माझा प्रयत्न असेल। समाजकार्यात आपण अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल बरं? गेल्या 10 वर्षापासून मी या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय। मी नगरसेवकपेक्षा मी सेवक म्हणून काम करणं हे मला मी प्राधान्य देतो। गेल्या 2022 नंतर प्रशासकीय राजवट होती त्या आणि 2022 नंतर आता 2026 या 4 वर्षात सुद्धा म्हणजे 14 वर्षाच्या या कालखंडामध्ये मी निरंतर सेवा देण्याचं काम हे मला मिळालंय म्हणून मी करतोय। नगरसेवक झालो म्हणून करता आलंय आणि नसतो नगरसेवक तर हे करता आलं नसतं। हे सर्व शक्य, हे सर्व या माता माऊली, जनता जनार्दन, या सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, सर्व भगिनी या सर्वांचे हे श्रेय आहे। जाता जाता प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांना काय आवाहन कराल? आपल्या सर्वांना ज्ञात आहे, गेल्या 10 वर्षापासून, 14 वर्षापासून आणि 4 वर्ष ते प्रशासकीय काळातले, म्हणजे 14 वर्षापासून या भागामध्ये मी एक प्रामाणिकपणे निष्ठावंत म्हणून काम करतो। आपण सर्वांनी बघितले, मला जास्ती गोष्टी पडण्याला आवडत नाही, जास्ती गोष्टी बोलण्यात मला रस नसतो, परंतु हे सर्व जनता जनार्दनात ठाऊक आहे। ते नक्कीच मला न्याय देतील आणि माझ्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहतील आणि मी सर्व माता भगिनींना आणि ज्येष्ठांना
माझ्या तरुण बांधवाला मी मनापासून विनंती करतो की यापुढील काळात आपण माझ्या पाठीमागे असेच भक्कम उभे राहा, अशीच या ठिकाणी विनंती करतो. येत्या 15 तारखेला आपला अनमोल मत देऊन माझ्या 6 नंबरचं बटन दाबून एअर कंडिशनर या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मोठ्या संख्येने विजय करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.